रूम चांगली नाही मिळाली, सर्व्हिसमध्ये काही इश्यू असेल, फूड चांगलं नसेल, तर तुम्ही जेव्हा ऑनलाईन पोर्टल थ्रू बुकिंग केलेलं असतं किंवा डायरेक्ट बुकिंग केलेलं असतं, तुम्ही कोणाला कंप्लेंट करणार? प्लॅनिंग अ ट्रिप इज नॉट जस्ट बुकिंग फ्लाईट्स और हॉटेल्स, इट इज अबाउट क्राफ्टिंग मेमोरीज अँड फॉर लाईफ टाईम. आउट ऑफ द बॉक्स आपण जेव्हा जातो, कम्फर्ट झोनच्या बाहेर जातो, तेव्हा शिकण्यासारखं बरंच असतं. म्हणजे आपण जे शालेय शिक्षण घेतो ते एक पुस्तकी शिक्षण असतं, पण ॲक्च्युअल लाईफमध्ये काय चॅलेंजेस येऊ शकतात, ते कसे डील करायचे, हे आपल्याला बाहेर पडल्यावरच कळतं. हॅलो, वेलकम टू द अनदर एक्साइटिंग एपिसोड ऑफ अ बिट डिफरंट पॉडकास्ट, जिथे आपण एक्सप्लोर करतो इन्स्पायरिंग स्टोरीज, स्मार्ट बिझनेस हॅक्स आणि काही क्रेझी ट्रॅव्हल टेल्स. आज आपल्यासोबत आहेत एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी IT पासून ट्रॅव्हल वर्ल्ड पर्यंतचा प्रवास एका ॲडव्हेंचर ट्रिप सारखा केला आहे. ही इज बीन ट्रॅव्हलिंग सिन्स 1987, बिल्ट हिज पॅशन इन टू अ ट्रॅव्हलिंग बिझनेस, आणि आज हजारो लोकांच्या ड्रीम वेकेशन्स त्यांच्या हातून डिझाईन होतात. लेट्स वेलकम टू द मॅन बिहाइंड प्लॅनेट इन हॉलिडेज, श्रेयस देशपांडे. चला सुरू करूया आजचा एपिसोड. श्रेयस, IT फील्ड मधनं ट्रॅव्हल वर्ल्ड कडे कसा काय प्रवास झाला? म्हणजे कसं काय करिअर, हेच आपलं पॅशन येत आहे, ह्याच्यातच करिअर करायचं, हे कधी निवडलं? ट्रॅव्हल हा तसा माझा पहिल्यापासूनच आवड होती, हॉबी होती. सो लहानपणापासून फॅमिलीसोबत मी बराच फिरलो, नंतर फ्रेंडसोबत पण फिरलो, भारतात काही वेळा, भारताबाहेर. सो प्रवास मला आवडतो. नवीन नवीन ठिकाणं बघणं, शोधणं, त्या ठिकाणी जाऊन एक्सप्लोअर करणं, तिथलचं जे फूड आहे, लोकल फूड, ते बघणं, नवीन लोकांना भेटणं, नवीन नवीन लँग्वेजेस वगैरे. सो ही तशी माझी आवड पहिल्यापासूनच होती. आणि कारण मी बरंच फिरायचो, बरेच ठिकाणं, बरेच डेस्टिनेशन मी एक्सप्लोअर केले होते. सो मला माझे काही क्लोज रिलेटिव्स असतील किंवा काही फ्रेंड्स असतील, ते असे आधीमध्ये विचारायचे की अरे आमचा प्लॅन चालला आहे, फॉर एक्झाम्पल काश्मीरला जायचा, केरळला जायचा, किंवा सिंगापूर, दुबई असेल किंवा अंदमान असेल. सो मग तिथे काय जाऊ, म्हणजे काय बघू, कधी जाऊ, कुठला सीझन आहे चांगला जाण्यासाठी, आणि जे हॉटेल्स असतील किंवा जे लोकल गोष्टी अरेंज करायच्या असतील त्या कशा करायच्या, तू काही मदत करू शकतोस का? सो मग मी त्यांना ॲज अ फ्रीलान्सिंगमध्ये ॲडवाईस करायचो. सो फ्रीलान्सिंग मी आधी चालू केलं, आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की हे आपण बऱ्यापैकी चांगलं करू शकतो. मी जे एक्सपिरियन्स घेतले आहेत ते मी बाकी लोकांना पण, जे माझे फ्रेंड्स आहेत, रिलेटिव्ह आहेत, त्यासोबतच जे बाकीचे पण ज्यांना गरज पडेल त्यांना आपण नक्कीच ॲडवाईस करू शकतो. सो त्यातून मग हे ॲज अ ट्रॅव्हल प्रोफेशनल म्हणून माझा प्रवास चालू झाला. सो फ्रीलान्सर ते ट्रॅव्हल कंपनी ओनर, ह्याच्यामध्ये या प्रवासात काय शिकायला मिळालं नवीन? शिकायला तसं बरंच मिळालं, अजूनही शिकतोय मी. कारण कुठलाही बिझनेस म्हटला आणि त्याच्यामध्ये सुद्धा सर्व्हिस इंडस्ट्री बोलली की आपण खूप लोकांना भेटतो, आपल्या खूप लोकांशी कॉन्टॅक्ट्स होतात. सो लोकांना कसं बोलायचं, त्यांच्याशी कसं डील्स करायचे, आणि नवीन नवीन लोक जे असतील, जे माझे क्लायंट्स असतील मे बी, सो त्यांना मॅनेज कसं करायचं, त्यांना जे पाहिजे ते त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल कशी करायची, त्यासोबतच जे माझे व्हेंडर्स असतील, मे बी हॉटेल्स असतील, एअरलाईन्स असतील, त्यांच्याशी डील्स कसे करायचे. म्हणजे आता एकदम कॉमन मॅनपासून, एका इंडिव्हिज्युअल मिडल क्लास व्यक्तीपासून ते मोठमोठे ट्रॅव्हल जे हॉटेल इंडस्ट्रीज आहेत किंवा एअरलाईन्स आहेत, त्यांच्या मॅनेजमेंटशी डील कसे करायचे, हे नवीन नवीन शिकायला मिळालं. अजूनही शिकतो आहे मी. आणि जे मी आधी ट्रॅव्हल करायचो, सो आता माझा दृष्टिकोन वेगळा असतो. जेव्हा मी एखाद्या डेस्टिनेशनला जातो तेव्हा डोक्यात असतं की माझ्या क्लायंट्सला या ठिकाणी अजून चांगला एक्सपिरियन्स कसा देता येईल. सो त्याच्यासाठी माझा अभ्यास चालू असतो की कुठले असे नवीन स्पॉट्स आहेत, किंवा हॉटेल्समध्ये आता काही जणांच्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स असतात की आम्हाला एक स्पेसिफिक पद्धतीचं हॉटेल पाहिजे, किंवा वेगवेगळे ठिकाणं ऑफबीट असतील, काही मेनस्ट्रीम असतील. सो तिथे कशी चांगली अजून व्यवस्था करता येईल, तर तिथं जाऊन काही दुसरे अजून अरेंजमेंट्स करता येतील का, त्यांचा जो हॉलिडे टाईम आहे तो अजून इम्प्रूव्ह कसा करता येईल, याच्याबद्दल पण माझं नवीन नवीन शिकणं चालू असतं. तर लोक एवढे का फिरतात, म्हणजे त्यांना एवढं लांब लांब का जावं असं वाटतं, काय एवढं फिरण्यामध्ये? ते फिरणं हे खूप आधीपासून चालू आहे. म्हणजे आपण बघतो की पूर्वीच्या काळी सुद्धा लोक खूप लांब लांब जायचे, तेव्हा तर जास्त काही सुविधा पण नव्हत्या, पण लोक जहाजांमधून
किंवा बाय रोड असतील, लँडवरून खूप लांबचे प्रवास करायचे. कारण आपण जेव्हा आपलं जे होमटाऊन असतं ते सोडून त्याच्यापासून लांब जातो कुठं, तर आपल्याला नवीन बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आउट ऑफ द बॉक्स आपण जेव्हा जातो, कम्फर्ट झोनच्या बाहेर जातो, तेव्हा शिकण्यासारखं बरंच असतं. म्हणजे आपण जे शालेय शिक्षण घेतो ते एक पुस्तकी शिक्षण असतं, पण ऍक्च्युअल लाईफमध्ये काय चॅलेंजेस येऊ शकतात, ते कसे डील करायचे हे आपल्याला बाहेर पडल्यावरच कळतं. सो लोक बऱ्याच मोठ्या ट्रिप्स करतात, भारतातही फिरतात, भारताबाहेर पण जातात. सो सध्या लोक जे आपापली कामं करत असतात, जॉब, बिझनेस जे काय असेल ते, सो रोजची धावपळ खूप असते. सो त्याच्यामध्ये एक ब्रेक हा घेतलाच पाहिजे. सो त्या ब्रेकसाठी जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करून येता, 8-10 दिवसाचा जो तुमचा ब्रेक असेल, त्यात तुमचं माइंड फ्रेश होतं, तुम्ही फिजिकली पण फ्रेश होता. सो आल्यानंतर तुम्ही अधिक जोमाने तुम्ही परत तुमचं काम करू शकता. सो मेंटल हेल्थसाठी ट्रॅव्हल इज व्हेरी मच इसेन्शियल. सो तुम्ही हे ट्रॅव्हल केलं. सध्या मेंटल इश्यूज, आपण मेंटल हेल्थबद्दल आजकाल बरेच लोक बोलत असतात. सो ते जर तुम्हाला तुमची चांगली ठेवायची असेल मेंटल हेल्थ, त्याच्यासाठी ट्रॅव्हल हे बेस्ट सोल्युशन आहे. तुम्ही जेवढं जास्त फिराल, जेवढ्या जास्त लोकांना भेटाल, निसर्गामध्ये जास्त जाल, तेवढे तुम्ही जास्त फ्रेश होऊन परत तुमच्या कामाला येऊ शकता. सो तो ब्रेक जो आपण म्हणतो ट्रॅव्हलचा, दॅट इज व्हेरी मच रिक्वायर्ड. आणि हा खूप आधीच्या काळापासून चालू झालेला आहे. म्हणजे आधी सुद्धा खूप एक्सपिडिशन्स व्हायचे, आता सुद्धा होतात. आणि आता लोक त्यांच्या बिझनेसेसमधून किंवा जॉब्समधून वेळ काढून फिरायला जातात. आणि एव्हरीवन शुड गो. म्हणजे मी तर सांगेल की तुम्ही जेवढं जास्त फिराल तेवढं तुम्ही जास्त एनर्जीनी परत तुमचे कामं करायला रेडी राहाल. सो आजकाल लोक दुबईला खूप जास्ती जातात आणि तेच डेस्टिनेशन तेच लोक बघत राहतात. तर मग प्लॅनेट इन हॉलिडेज मध्ये काय वेगळं, की आपण त्यांना काय दाखवू शकतो वेगळं? म्हणजे आजकाल आता बरेचसे डेस्टिनेशन असे आहेत की जिथे बघण्याच्या गोष्टी जाऊन जे साईट सीइंग करता ते बऱ्यापैकी स्टँडर्ड असतं. सगळेजण तेच प्रोव्हाइड करतात. तुम्ही जसं दुबई बोलले, सो दुबईमध्ये जे स्टँडर्ड गोष्टी आहेत, जसं बुर्ज खलिफा झालं, डेझर्ट सफारी झालं, किंवा दुबई मॉल झाला, म्युझियम झाले, हे तर आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच लोकांना दुबईमध्ये जाऊन ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज काही करायच्या असतात. सो आता मध्ये सुद्धा माझ्याकडे काही लोक आले होते. सो त्यांच्यासाठी आपण तिकडे स्काय डायव्हिंग आणि हॉट एअर बलून सारख्या ऍक्टिव्हिटीज प्लॅन केल्या. संपूर्ण प्लॅनिंग इथूनच करून गेले होतो. काय त्यांच्यासाठी त्यांच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत, डॉक्युमेंट्स असतील किंवा काय त्यांची मेंटल आणि फिजिकल हेल्थ सर्टिफिकेट्स असतील, ते सगळं ते इथूनच काढून घेऊन गेले होते. सो अशा काही ज्या थोड्याशा ऑफबीट ऍक्टिव्हिटीज आपण म्हणू शकतो, ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज जर त्यांना करायच्या असतील, स्काय डायव्हिंग तर तसं म्हणजे रिस्की पण आपण म्हणू शकतो, पण त्याचा कम्प्लीट बेसिक पासून ते ॲडव्हान्सपर्यंत सगळा सपोर्ट ते लोक प्रोव्हाइड करतात. ट्रेनिंग जास्त त्याचं. त्यासोबतच हॉट एअर बलून ही तर तशी सिंपल ऍक्टिव्हिटी आहे, पण अतिशय सुंदर. म्हणजे जेव्हा तुम्ही दुबईसारख्या एक वाळवंटामधल्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये जाता, तिथं जेव्हा तुम्ही हॉट एअर बलूनमधून इतक्या काही शेकडो फूट वरती जाता, तेव्हा तुम्हाला जे दृश्य दिसतं ते तुम्ही दुसरीकडे कुठं तसं म्हणजे कल्पनाही करू शकत नाही. सो हे ऍक्टिव्हिटीज आहेत. यासोबतच तिथं डीप सी डायव्हिंग म्हणून एक नवीन ऍक्टिव्हिटी चालू झालेली आहे दुबईमध्ये. दुबई प्लस अबुधाबीमध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या पण आपण सगळ्या प्लॅन करून देतो. सो जशी रिक्वायरमेंट आहे क्लायंटची, तुम्हाला कसं पाहिजे आहे ते सगळं आपण त्यांना प्लॅन करून देतो. त्यासोबतच आपल्याकडे काही आपण USP म्हणतो की काही ऍडव्हान्स लेवलच्या ऍक्टिव्हिटीज पण आहेत ज्या आम्ही देऊ शकतो. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये जे VIP टूर्स पॅकेजेस असतात, सो तसे पण तुम्ही काही प्रोव्हाइड करता? हो, VIP टूर्स आपण सगळीकडेच, म्हणजे भारतामध्ये पण बऱ्याच ठिकाणी, त्यासोबतच फॉरेनला सुद्धा देतो. ज्यांना जे मे बी VIP किंवा जे HNI, ज्यांना थोडी प्रायव्हेट टूर पाहिजे असते, ज्यांना गर्दीत जायचं नसतं, ज्यांना कुठं लाईनीमध्ये उभं राहायचं नसतं, थोडी सिक्युरिटी पाहिजे असते, कॉन्व्हॉय असतो त्यांचा, सो तशा सुद्धा आपण टूर्स देतो. त्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल आता धार्मिक टूर्स जे असतात काही, आता सध्या 4 धाम 2 धाम चा सीझन आता जस्ट चालू झाला आहे. मंदिरं सगळे ओपन झाले आहेत. सो तिकडे आपल्या सगळ्यांना माहिती की प्रचंड गर्दी असते. एवढ्या गर्दीमध्ये तो ट्रेक करून जायचा केदारनाथचा फॉर एक्झाम्पल. सो हे सगळ्यांना शक्य नसतं. मे बी काही सिनियर सिटीजन असतील किंवा काही जे काही VIP लोक असतील कोणी, किंवा ज्यांना ती गर्दी नको असेल आणि तरी पण त्यांना दर्शन मात्र करायचंय. सो त्याच्यासाठी आपल्याकडे VIP दर्शन टूर्स आहेत. 2 धाम 4 धाम आहे, वैष्णोदेवी आहे, इव्हन अयोध्या, प्रयागराज, काशीच्या पण टूर्स आहेत. सो त्यांना आपण हेलिकॉप्टर, प्रायव्हेट लक्झरी हॉटेल्स, म्हणजे जी 4 धामची टूर आहे ज्याला नॉर्मली 10 ते 15 दिवस लागतात,
ती टूर आपण 5 दिवसामध्ये कम्प्लीट, म्हणजे तुमच्या ठिकाणापासून ते देहरादूनपर्यंत फ्लाईट, देहरादूनच्या पुढे सगळा हेलिकॉप्टरने प्रवास, रोज तुमचं 1 धाम किंवा 2 धामचे दर्शन होणार. कुठेही तुम्हाला लाईनीत उभं राहायचं नाही, कुठेही तुम्हाला रोड ट्रॅव्हल करायचं नाही, हॉटेल सगळे लक्झरी, आणि तुम्ही 4-5व्या दिवशी परत तुमच्या घरी येणार कम्प्लीट टूर करून. सो अशा प्रकारच्या VIP टूर सुद्धा आपण अरेंज करून देतो. तर आत्ताचा जो सीझन आहे की जो लडाखला जाण्यासाठी खूप चांगला आहे, सो फॅमिली असो किंवा जे बाईक रायडर्स आहेत, सो त्यांच्यासाठी आपण काय खास सर्व्हिस देऊ शकतो लडाखला? सो हा जो आता अपकमिंग आपल्याकडे मान्सून सीझन आहे, जिथं मोस्ट ऑफ द प्लेसेसमध्ये भारतामध्ये पाऊस पडत असतो, तर तेव्हा लडाख हा असा रिजन आहे ज्याला आपण ॲज अ ड्राय डेझर्ट म्हणतो. लडाख इज अ ड्राय अँड कोल्ड डेझर्ट. सो तिथे पाऊस फारच कमी पडतो. सो लडाखला जाण्यासाठी हा बेस्ट सीझन आहे, मे ते ऑक्टोबर. सो बऱ्याच फॅमिलीज त्यासोबतच बॅचलर्स लडाखला जातात. बॅचलर्स बऱ्याचदा त्यांना बाईक टूर्स पाहिजे असतात. सो आपण बाईक टूर्स पण देतो आणि स्टँडर्ड टूर्स पण देतो, ज्या कार्समधनं SUVsमधनं आपण देतो त्यांना ट्रॅव्हल सगळं. सो लडाखमध्ये खास म्हणजे आपण बाईक प्लस स्टँडर्ड कार असे कॉम्बो टूर पण देतो. म्हणजे बऱ्याचदा लोकांना असं असतं की त्यांना लडाखला जायचं असतं बाईकवर, पण त्यांना तिथं गेल्यावर असं समजतं की जेव्हा त्यांना 7-8 दिवस ती बुलेट बाईक चालवायची आहे, त्यांना तेवढी इथं सवय नसते मे बी, किंवा त्या कंडिशन्समध्ये त्यांना चालवायला त्यांना त्रास होतो. सो 2-3 दिवस झाल्यानंतर त्यांना जरा थकवा येतो डेली कंटिन्युअस बाईकिंग करणं. सो आपण अशा कॉम्बो टूर्स पण देतो, जिथे ते त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना दिवसाचे 2 तास 4 तास बाईक चालवतील आणि बाकीचा वेळ ते आपल्या जी कार किंवा आपली जी ट्रॅव्हलर असेल त्याच्यातून ते प्रवास करतील. सो अशा कॉम्बो टूर्स पण आपण देतो त्यांना. लडाखमध्ये ज्या स्टँडर्ड प्लेसेस आहेत, लेह झालं, नुब्रा व्हॅली, पँगॉन्ग लेक, हे तर आपण देतोच. त्याशिवाय ज्यांना थोडंसं ऑफबीट पाहिजे असेल तर सियाचिन ग्लेशियर जे आहे, विच इज द हायेस्ट बॅटलफील्ड इन द वर्ल्ड, सो त्या सियाचिनच्या बेस कॅम्पवर सुद्धा आपण घेऊन जातो ज्यांना तिथं व्हिजिट करायची इच्छा असेल त्यांना. त्यासोबतच तुरटुक नावाचं एक स्मॉल तिथे प्लेस आहे, तिथं पण घेऊन जातो. सो अशा ऑफबीट प्लेसेस पण आपण कव्हर करतो मेन स्ट्रीम साईट सीइंग सोबत. ओके. मग असं आत्ताचा जो ट्रेंड अजून एक चालू आहे की डेस्टिनेशन इव्हेंट्स करतात लोक. मग ते भरपूर काही वेगवेगळ्या इव्हेंट्स असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी असतात. सो आपण त्याच्यातले कसे इव्हेंट्स काय करतो? म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग हे तर आहेतच, पण त्याच्यासोबतच आजकाल जे बऱ्याच लोकांना इच्छा असते की त्यांचे स्पेशल डेज आहेत किंवा स्पेशल इव्हेंट्स, फॉर एक्झाम्पल बर्थडेज असतील किंवा अॅनिव्हर्सरीज असतील किंवा अजून काही छोटे मोठे इव्हेंट्स असतील घरातले, ते काही मोजके लोक घेऊन ते लोक एखाद्या टुरिस्ट प्लेसवर, मे बी मग त्या राजस्थानमधल्या काही गोष्टी आहेत किंवा बीचवरच्या आहेत किंवा इव्हन फॉरेन डेस्टिनेशनवर सुद्धा जातात. सो तिथं त्यांना त्या गोष्टी सेलिब्रेट करायच्या असतात. सो त्या पण आपण त्यांना पूर्ण अरेंज करून देतो. आता आपण राजस्थानमध्ये मी काही पॅलेसेस आहेत, प्रायव्हेट पॅलेसेस, तिथं त्यांची कम्प्लीट व्यवस्था करतो. त्या पॅलेसेसमध्ये त्यांचे जे काही सेलिब्रेशन असतील, बर्थडे असतील, अॅनिव्हर्सरी असतील, ऑर व्हॉट एव्हर इट इज, सो ते त्याची संपूर्ण व्यवस्था, फोटोग्राफर्सपासून इव्हेंट, जे काही त्यांना त्या इव्हेंटसाठी गरज असेल, डेकोरेशन्स असतील किंवा अजून बाकीच्या ज्या ऑन ग्राउंड लागणाऱ्या सेवा असतील, त्या आपण सगळ्या प्रोव्हाइड करतो. काही बीच डेस्टिनेशन आहेत, जिथं बीच विलाज आहेत, केरळमध्ये आहेत, काही गोव्यामध्ये सुद्धा आहेत, इव्हन फॉरेनला सुद्धा, जे फुकेत, कराबी, बाली, व्हिएतनाममध्ये काही अशा जागा आहेत जिथं आपण त्या सर्व सेवा त्यांना देऊ शकतो. ओके. आता ह्याच्यामध्ये जे ग्रुप टूर्स होतात, मग त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन असतील किंवा लेडीज स्पेशल असेल किंवा फॅमिली टूर्स असतील, सो ह्याच्यामध्ये मेन चॅलेंज काय असतात? काही प्रॉब्लेम्स येतात किंवा काही चॅलेंज काय असतं? सो सिनियर सिटीजन आपण जेव्हा म्हणतो, सिनियर सिटीजन किंवा लेडीज स्पेशल वन ग्रुप्स असतात, सो त्यांना मेन कन्सर्न्स असतात त्यांचे सिक्युरिटीचे, आणि त्यासोबतच थोडेसे लँग्वेज बॅरियर असतात जेव्हा ते मे बी आउट ऑफ कंट्री जातात तेव्हा. सो त्याच्यासाठी आपण त्यांना कम्प्लीट घरापासून घरापर्यंत सर्व्हिसेस देतो, पिकअप ड्रॉप पासून, प्लस आपला गाईड त्यांच्यासोबत असतो. जेव्हा मोठे ग्रुप असतात तेव्हा तर असतोच तो. फॉर एक्झाम्पल टूर जर चालवणार असेल पुण्यातून किंवा मुंबईतून, तर मुंबई ते मुंबई त्यांना आपला माणूस त्यांच्यासोबत असतो. तो त्यांना कम्प्लीट गाईड करतो की त्यांचा प्लॅन काय आहे दुसऱ्या दिवशीचा, हॉटेल्सचं चेक इनला त्यांना हेल्प करतो. त्यासोबतच कम्प्लीट साईट सीइंगमध्ये तो त्यांच्यासोबत असतो. सो लँग्वेजचे इश्यूज काही त्यांना येणार नाहीत, सिक्युरिटीज पण नाही, कारण की आपण जे ड्रायव्हर्स असतात, आपला जो आपला लोकल व्हेंडर आहे तो आपण सगळा बॅकग्राऊंड चेक करून घेतलेला असतो. आमचा बऱ्याच वर्षापासून त्यांच्यासोबत कामं चाललेली असतात.
सो इव्हन लेडीज पेशंट जरी असतील, आता माझ्याकडे काही असे 2 लेडीज 4 लेडीज पण असतात ज्यांना टूरवर जायचं असतं. सो इतक्या छोट्या ग्रुपसाठी आपण फुल टाइम गाईड तर त्यांच्यासोबत नसतो, पण आपला जो ड्रायव्हर असतो, ड्रायव्हर कम गाईड, तो त्यांना कम्प्लीट एअरपोर्ट टू एअरपोर्ट त्यांना सेवा देतो, त्यांना गाईड करतो, कुठं चाललोय, काय बघायचं आहे आपल्याला. आणि त्या ड्रायव्हर्सचं आपण बॅकग्राऊंड चेक केलेलं असतं. सो असा सिक्युरिटी रिलेटेड काही त्यांना कन्सर्न येणार नाही त्याच्यामध्ये. सो त्याची आपण कम्प्लीट खबरदारी घेतलेली असते. तसेच बऱ्याचदा ऑन ग्राउंड टूर चालू असताना पण काही चॅलेंजेस येऊ शकतात. मे बी मेडिकल इमर्जन्सीज असू शकतात किंवा अजून काही ॲक्सिडेंट्स असतील, किंवा म्हणजे असं होऊ नये पण कधी होऊ शकतं. त्यासोबतच फ्लाईट कॅन्सलेशन किंवा अशा ज्या गोष्टी असतात त्या आपण सर्व टेक केअर केलेल्या असतात. त्यासोबत आपण ट्रॅव्हल इन्शुरन्स पण देतो. आपण म्हणजे लोकांना, क्लायंट्सला मी प्रोत्साहन देतो की तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स घ्या. फॉरेन टूर्सला तर घ्याच, त्यासोबतच काही लोकल टूर्स ज्या असतील भारतातल्या त्याला पण मोस्टली जर तुमच्या सिनियर सिटीजन चालले असतील तर त्यांना आपण तो घ्यायला प्रोत्साहित करतो. आता एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे एक सिनियर सिटीजनचा ग्रुप होता जो म्हणजे आता राजस्थान टूरवर गेला होता आपल्या थ्रू. तर त्यातल्या एक लेडीजचं तिथं किल्ल्या, जयपूरचा जो फोर्ट आहे अँबर फोर्ट, तिथं चालताना एक पाय मुरगळून त्या जस्ट छोट्याशा खाली पडल्या, पण त्यांचा तो अँकल तिथं थोडासा डॅमेज झाला. सो अशा वेळेस आम्ही त्यांना कम्प्लीट ग्राउंड असिस्टन्स देतो. माझा जो लोकल माणूस असतो तो त्यांना घेऊन गेला हॉस्पिटल्समध्ये, एक्सरेज वगैरे स्कॅन्स जे आहेत ते सगळे केले. त्याने त्यांना पूर्ण सर्व्हिस दिली, जी त्यांना फर्स्ट एड पाहिजे होतं ते कम्प्लीट दिलं. आणि त्यासोबतच बिकॉज थोडंसं फ्रॅक्चर होतं, सो त्यांना टूर अर्धवट सोडून परत यायचं होतं मुंबईला. सो ती पण आपण इमर्जन्सीमध्ये फ्लाईट बुकिंग्स, एव्हरीथिंग, मेडिकल असिस्टन्स जो आहे तो सगळा दिला त्यांना. सो ह्या पण आपण सेवा देतो. आणि त्यासोबतच कारण त्यांनी माझ्या सांगण्यावरून ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतला होता, सो त्यांना हे जे इमर्जन्सीमध्ये काही एक्सपेन्सेस आले, एक्स्ट्रा एक्सपेन्सेस, ते पण त्याच्यातले बऱ्यापैकी कव्हर झाले. आणि आपण त्यांना असिस्टन्स दिला की त्या क्लेम सेटलमेंटसाठी जे काही डॉक्युमेंटेशन लागतं किंवा ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्या सगळ्या आपण त्यांना प्रोव्हाइड केल्या. आता आजकालचा जो जमाना आहे, ऑनलाईन पोर्टल्सवरती जास्तीत जास्त लोक बुकिंग्स करतात किंवा ट्रॅव्हल प्लॅन करतात. सो मग आता स्मार्ट ट्रॅव्हलर जे आहेत ते तुमच्याकडे तुम्हाला का निवडतील? खूप चांगला प्रश्न आहे हा. सध्या बरेच ऑनलाईन पोर्टल्स आहेत ज्याच्या थ्रू आजकालची मे बी न्यू जनरेशन असेल किंवा बरेचसे जण ऑनलाईन फ्लाईट्स, हॉटेल्स बुक करतात आणि डायरेक्ट जातात ट्रॅव्हलला. सो ह्याच्यावर माझं उत्तर असं असेल की जेव्हा पण कुठली फॅमिली किंवा एक स्मॉल ग्रुप जातो त्याच्यामध्ये नेहमी एक व्यक्ती अशी असते जी हे सगळं प्लॅनिंग करत असते. फ्लाईट्स बुकिंगपासून हॉटेल्स कुठले घ्यायचे ते बुकिंग, आणि त्यानंतर जेव्हा ॲक्च्युअल टूर चालू होते तेव्हा जे लोकल ट्रान्सपोर्टसाठी कॅब्स असतील, ड्रायव्हर जर त्याने ऑलरेडी बुक केले असेल तर तो ड्रायव्हर नक्की येणार की नाही वेळेवर, हॉटेल्स कसे आहेत, फ्लाईट्स वेळेवर आहेत की नाही, त्या काही रिस्केड्यूल झाल्यात का कॅन्सल झाल्या आहेत. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तो नॉर्मली एक व्यक्ती मॅनेज करत असते, एक किंवा 2 व्यक्ती, जर थोडासा 2-4 फॅमिलीज असतील तर. सो त्या व्यक्तींना हे सगळं टेन्शन नेहमी असतं ट्रिप चालू असताना की आपण जे हॉटेल्स बुक केले आहेत ते चांगले आहेत ना, चेक इन व्यवस्थित वेळेवर होईल ना, हॉटेलला फोन करायची गरज आहे का, आपण जी गाडी बुक केली आहे ती ड्रायव्हर बरोबर पिकअपला येईल ना एअरपोर्टवर, हॉटेलमध्ये जर सकाळी 8ला निघायचं असेल साईटसीसाठी तर तो नक्की येईल ना, किंवा जे काही त्यांचे डेली प्लॅन असतील तर ते प्लॅनमध्ये नक्की कुठल्या गोष्टी, कुठल्या साईटसीइंगमध्ये कुठल्या गोष्टी कव्हर करायच्या, नक्की बघण्यासारख्या आहेत का, किंवा आपण ज्या वे आपला रूट जो आहे त्या ऑन द वे रूटवर काही गोष्टी अजून बघण्यासारख्या आहेत का, हे पण त्यांना सगळा त्याचा स्टडी करावा लागतो. त्यात जर काही गडबड झाली, गोंधळ झाली तर ऑब्व्हियसली कसं होतं की प्रेशर त्यांच्यावर येतं आणि बाकीचा जो सगळा ग्रुप आहे त्यांचा पण एक जो ब्लेम असतो तो नाही म्हटलं तर त्यांच्यावर जातो की अरे यांनी हॉटेल सिलेक्ट केलं होतं, गाडी व्यवस्थित नाही, आता गाडी चेंज कशी करायची. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या आम्ही प्लॅन करतो. आणि आमच्याकडे कसं असतं, बऱ्याचदा आता लोक जे ऑनलाईन हॉटेल्स बुक करतात तर ऑनलाईन हॉटेल्स बुक करताना आपल्याला तिथं फोटो दिसतात. ते फोटो युजली जेव्हा ते हॉटेल नवीन झालेलं असतं, नवीन बांधलेलं असतं किंवा नवीन रिनोव्हेट केलेलं असतं तेव्हाचे फोटोज असतात. त्याची आत्ताची कंडिशन काय आहे हे कोणाला माहीत नसतं, ते तुम्हाला ऑनलाईन सापडणार नाही. त्यासोबतच तिथलचं फूड कसं आहे, सर्व्हिस कशी आहे, लोकांचं जे हॉटेलमधले जे कर्मचारी आहेत त्यांचं बिहेवियर कसं आहे, लोकेशन कसं आहे, हॉटेलच्या आसपासचा एरिया कसा आहे,
हे तुम्हाला तिथं दिसणार नाही. त्यासोबतच तुम्ही म्हणाल की तिथे रिव्ह्यूज असतात वेबसाईटवर. तुम्हाला सांगतो की बऱ्याच लोकांना माहीत नसेल की जे तुम्हाला रिव्ह्यूज दिसतील गुगलवर म्हणा किंवा अजून बाकीच्या ज्या सगळ्या वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट्सवर, त्यातले बऱ्यापैकी रिव्ह्यूज हे पेड असतात. तिथं जे येणारे निगेटिव्ह रिव्ह्यूज असतात ते हॉटेलची जी मॅनेजमेंट आहे त्यांनी ते म्हणजे त्या वेबसाईटला पैसे देऊन ते रिव्ह्यूज काढलेले असतात आणि फक्त पॉझिटिव्ह रिव्ह्यूज ठेवलेले असतात. आणि प्लस त्यांच्याकडून जे फेक रिव्ह्यूज पण जात असतात कंटिन्युअस. सो त्या रिव्ह्यूजवर तुम्ही डिपेंड नाही राहू शकत. त्या व्यतिरिक्त जर आमचं बघितलं म्हणजे जे आमच्यासारखे ऑफलाईन ट्रॅव्हल एजन्सीज आहेत, सो आम्हाला तिथं कंटिन्युअस काम चालू असतं. म्हणजे एखादं डेस्टिनेशन मनाली घ्या किंवा मुन्नार घ्या, राजस्थानमध्ये जयपूर घ्या किंवा जे काय असतील किंवा फॉरेनचे घ्या, दर महिन्याला आमचे बुकिंग चालू असतात. सो आम्हाला तिथची लोकल सध्याची करंट कंडिशन काय आहे त्या हॉटेल्सची, रूम्सचे जे तुम्हाला फोटो दिसत आहेत त्या रूम्स खरंच तशा आहेत का मेंटेन, फूड कसं आहे, सर्व्हिस लेवल कशी आहे, हे सगळं आम्हाला माहीत असतं. त्याच्या आम्हाला करंट अपडेट्स येत असतात. हा एक मुद्दा झाला. दुसरी गोष्ट, जर इन केस तुम्हाला ट्रिपमध्ये त्या हॉटेलमध्ये काही इश्यूज आले, रूम चांगली नाही मिळाली, सर्व्हिसमध्ये काही इश्यू असेल, फूड चांगलं नसेल, तर तुम्ही जेव्हा ऑनलाईन पोर्टल थ्रू बुकिंग केलेलं असतं किंवा डायरेक्ट बुकिंग केलेलं असतं, तुम्ही कोणाला कंप्लेंट करणार? तुम्ही त्यांच्या कॉल सेंटरला फोन केला, किती फोन करावं लागतील माहीत नाही. जरी फोन केला तरी ते किती ॲक्शन घेतील माहीत नाही. हे जे ऑनलाईन पोर्टल आहे त्यांच्याकडून रोज लाखो बुकिंग होत असतात. ते कोणाकोणाला आफ्टर सेल सर्व्हिस देणार? ते शक्य नाही आहे. आणि हॉटेलच्या मॅनेजमेंटला किंवा ओनर्सला पण हे माहीत असतं की एका अमुक तमुक ऑनलाईन पोर्टलकडून जेव्हा बुकिंग येतं, त्याचा क्लायंट जर समजा सॅटिस्फाय नाही झाला, काही इश्यूज आले, काही चॅलेंजेस आले, तर त्याने जरी कितीही निगेटिव्ह फीडबॅक दिला तरी त्या फीडबॅकचा त्यांच्या बिझनेसवर तसा काही परिणाम होणार नाही. त्या वेबसाईट थ्रू त्यांना ते बुकिंग्स येतच राहणार आहेत. त्याच्या उलट जेव्हा माझ्यासारखे ऑफलाईन जे ट्रॅव्हलमध्ये काम करतात एजन्सीज असतील किंवा प्रोफेशनल्स असतील, आमच्याकडे जेव्हा तशी कंप्लेंट येते, आम्ही तेव्हा एका कॉलवर लगेच तिथलचा जो आमचा हॉटेलमधला जो बी जनरल मॅनेजर असेल किंवा मॅनेजरमधला कोणी व्यक्ती किंवा ओनर असतील त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करतो. त्यांना सांगतो की अरे आमचं गेस्ट असं आलं आहे, त्याला अशी चॅलेंजेस आलेले आहेत. सो ते सॉर्ट होतातच. कारण ते जर सॉर्ट नाही झाले तर आमच्याकडून येणारा त्यांचा बिझनेस थांबतो. त्यांना येणारा बिझनेस आमच्याकडून त्यांना महिन्याला जे काही बुकिंग जात असतील 15, 20, 30 ते कमी होणार ऑब्व्हियसली. त्या व्यतिरिक्त आम्ही ट्रॅव्हल असोसिएशन्स असतात काही, जसं महाराष्ट्र टूर ऑपरेटर असोसिएशन आहे, एक पुण्यामधलं आहे, परत ऑल इंडिया लेवलवर पण बरेच असतात. काही गव्हर्नमेंट रेकग्नाइज असतात, काही नसतात, काही प्रायव्हेट असतात. सो त्या असोसिएशन्समध्ये खूप सारे ट्रॅव्हल एजन्सीज असतात. सो आम्हाला जर एखादा बॅड एक्सपिरियन्स आला तर आम्ही तो तिथंच सांगतो की या हॉटेलमध्ये आम्हाला असा एक्सपिरियन्स आलेला आहे, सर्व्हिस चांगली मिळाली नाही आहे किंवा स्टाफ रूड होता, जे काय असेल ते. सो त्या बेसवर त्या असोसिएशनमध्ये जे बाकीचे मेंबर्स असतील शेकडो, त्यांना पण समजतं की असा असा रेफरन्स आला, त्यांच्याकडून पण त्या हॉटेलला जाणारा बिझनेस थांबतो. सो ही भीती नेहमी त्या हॉटेलला असते जर तुम्ही ऑफलाईन बुकिंग केलं असेल तर. सो त्याच्यामुळे तुम्हाला सर्व्हिसेस चांगलीच मिळणार 100%. त्या व्यतिरिक्त आम्ही जे सिलेक्ट हॉटेल्स केलेले असतात प्रत्येक सिटीमध्ये, काही आता ऑब्व्हियसली फॉर एक्झाम्पल मनाली जर घेतलं तर मनालीमध्ये हजारो हॉटेल्स असतील. सो आम्ही काय सिलेक्ट केले असेल 50-100 हॉटेल्स कॅटेगरी वाईज, बजेट वाईज. सो त्या हॉटेल्सशी आम्ही चांगलं निगोशिएट केलेलं असतं. सो आम्हाला जो मिळालेला रेट असतो तो तुम्हाला जर ऑनलाईन रेट दिसत असेल एक अमाऊंट, समजा लेट्स से 5,000 रुपीज त्या हॉटेलचा डायरेक्ट रेट आहे, मे बी ऑनलाईन वेबसाईट्सवर तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट मिळेल. 4,500वर तुम्हाला ती रूम मिळू शकते. पण आमच्याकडे आम्ही बिकॉज ऑफलाईन डील केलेलं असतं, आमच्याकडे अजून चांगला रेट असतो. सो आम्ही फॉर डेफिनेट जो ऑनलाईन रेट आहे त्या रेटला मॅच करू शकतो किंवा त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला सेम हॉटेलमध्ये बुकिंग देऊ शकतो. प्लस आमच्याकडे प्लस पॉईंट असा आहे की आम्ही आमच्या थ्रू बुकिंग झालं तुम्हाला सर्व्हिस ही एक नंबर मिळणार, तुम्हाला सर्व्हिसमध्ये कुठेही चॅलेंज येणार नाही. सो याची पण आम्ही काळजी घेतलेली असते. तसंच मगाशी जसं मी बोललो की जे आमचे जे लोकल ट्रान्सपोर्टर आहेत, आमच्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही ज्या रिसेंटली म्हणजे 3 to 5 years मॅक्झिमम 5 वर्षापेक्षा जुन्या गाड्या आम्ही वापरतच नाहीत. सो गाड्या सगळ्या एकदम कंडिशनमध्ये असतात, चांगल्या असतात. ड्रायव्हर्स सगळे प्रोफेशनल असतात, तुम्हाला ते प्रॉपर गाईड करणार. कुठेही तुम्हाला त्या ड्रायव्हर्सकडनं काही वेगळी वर्तणूक सापडणार नाही. बॅकग्राऊंड चेक केलं असतं, त्यामुळे सेफ्टीचा काही इश्यू येत नाही.
प्लस आम्हाला आता आमचं तेच काम असल्यामुळे आम्हाला माहीत असतं जर तुम्ही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाताय तर ऑन द वे तुम्ही अजून काय बघू शकता किंवा काय बघितलं पाहिजे आणि काय बघितलं नाही पाहिजे. म्हणजे अशाही काही गोष्टी असतात जिथं तुम्ही जाऊन तुमचे उगीच 2 तास वाया जाणार, ऍक्च्युअली तुम्हाला काही मजा येणार नाही किंवा तुमचा इंटरेस्ट काय आहे तो तिथं जाऊन तुम्ही बोरच होणार, तिथं परत वेळ जाणार ट्रॅफिकमध्ये, या गोष्टी होणार. सो ह्या गोष्टी आम्हाला माहीत असतात. सो आम्ही टूर प्लॅन करताना त्या पण गोष्टी कन्सिडर करतो की या क्लायंटचा इंटरेस्ट कशात आहे. सो त्या हिशोबाने आम्ही त्यांना प्लॅन करून देतो. कारण आय विल से की प्लॅनिंग अ ट्रिप इज नॉट जस्ट बुकिंग फ्लाइट्स और हॉटेल्स, इट इज अबाउट क्राफ्टिंग मेमोरीज अँड फॉर लाईफ टाईम. तर प्लॅनेट इन हॉलिडेज मध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस देता, पण त्यातली तुमच्या आवडीची मेन सर्व्हिस सेगमेंट कुठला आहे? ओके, सर्व्हिसेस तर आम्ही सर्वच म्हणजे ट्रॅव्हल रिलेटेड जे सर्व्हिसेस आहेत त्यात हॉलिडे पॅकेजेस, फ्लाईट बुकिंग, हॉटेल बुकिंग, क्रूज बुकिंग्स, त्यासोबतच साईट सीइंग टूर्स, त्यानंतर इंटरनॅशनल टूर्ससाठी जे टुरिस्ट विजा लागतात ते पण सगळे प्रोव्हाइड करतो. सो या सगळ्या सर्व्हिसेस आहेतच. आता त्यातली स्पेशल म्हणजे मला तर नेहमी कम्प्लीट पॅकेज देणं मी प्रेफर करतो, कारण त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या सर्व्हिसेस ॲड करतो आमच्या. राईट फ्रॉम युअर होम पिकअप, सो पिकअप ड्रॉप टू युअर होम, फ्लाईट तिकीट्स आले त्याच्यामध्ये, लोकल साईट सीइंग्स आले, प्रायव्हेट गाडी आली तुमची, ट्रॅव्हल इन्शुरन्स पण आला, इंटरनॅशनल टूर असेल तर तुमचा टुरिस्ट विजा आला, या सर्व सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यासोबतच आम्ही म्हणजे आमचं असं आहे की कस्टमरला नक्की काय गरज आहे, त्यांना कशी टूर पाहिजे आहे. सो टेलर मेड हॉलिडेज जे असतात ते आम्ही प्रोव्हाइड करतो. आम्ही आधी विचारतो की तुमचा इंटरेस्ट काय आहे, तुम्हाला फक्त साईट सीइंग करायचं आहे का, नुसतं रोज सकाळी नाश्ता करून निघायचं, दिवसभर सगळ्या गोष्टी बघून संध्याकाळी फक्त झोपण्यापुरतं हॉटेलवर यायचं आहे का तुम्हाला थोडंसं लक्झरियस हॉटेल रिसॉर्ट पाहिजे आहे. आपण एकदम जे प्रीमियम लक्झरी हॉटेल्स आहेत ते पण सगळे प्रोव्हाइड करतो ॲज पर रिक्वायरमेंट. तसेच आजकाल बऱ्याच लोकांचं असं असतं की आम्हाला 7 डेजचा हॉलिडे आम्हाला पाहिजे आहे, पण त्यात आम्ही 4 दिवस फिरणार. ते जे साईट सीइंग प्लेस आहे, जे ठिकाण आहे, फॉर एक्झाम्पल राजस्थान असेल तर आम्ही 4 दिवस सगळ्या साईट सीइंग गोष्टी बघणार आणि 2 दिवस आम्हाला एकदम आरामात एखाद्या पॅलेस टाईप हॉटेलमध्ये राहायचं आहे. सो तशा पण आपण कॉम्बो, मग त्या 4 दिवस आम्ही त्यांना एक 3 स्टार जे फॅमिलीसाठी योग्य आहेत अशा हॉटेल्स देणार, कारण की ते फक्त झोपण्यापुरतं हॉटेलमध्ये असणार, बाकी वेळ त्यांचा सगळा फिरण्यात जाणार. आणि मग जे 2-3 दिवस त्यांना राहायचं त्यांना आपण चांगले लक्झरी 4-5 स्टार हॉटेल्स देणार, तिथं त्यांचा म्हणजे ट्रिपचा एंड छान होणार आणि देन दे विल कम बॅक टू देअर डेली रुटीन. सो असं पण करतो. मध्ये आपल्याकडे एक काही क्लायंट्स आले होते, त्यांना जसं मी मगाशी बोललो त्यांच्यापैकी एकाचा बर्थडे होता, आय थिंक 60 वगैरे वाढदिवस असेल. सो त्याच्यासाठी आपण त्यांना एक जोधपूरमध्ये प्रायव्हेट पॅलेस बुक करून दिलं होतं. 8 जण होते, ते काय फार मोठा ग्रुप नव्हता, पण त्या 8 जणांसाठी प्रायव्हेट पॅलेस दिलं होतं. तिथं त्यांना राईट फ्रॉम एकदम राजेशाही थाट फूड राजस्थानी, जे पॅलेसमध्ये जसे सगळे कामाला लोक असतात तसे त्यांच्या कम्प्लीट 4 दिवस त्यांच्या सोबत ते लोक होते. त्यांना अगदी राजासारखं एकदम राजेशाही थाटामध्ये त्यांना ठेवलं आपण. त्यासोबतच त्यांना जे बर्थडे सेलिब्रेशन करायचं त्याच्यासाठी आपण त्यांना फोटोग्राफर्स असतील, परत तिथं कॅमेल सफारी, ज्या बऱ्याचशा लोकल गोष्टी आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या पण आपण त्यांना अरेंज करून दिल्या होत्या. सो अशी स्पेशल प्रायव्हेट टूर पण आपण करून देतो. त्यासोबतच आता बाली सारखे जे ठिकाण आहेत जिथे बरेचसे असे व्हिलाज, जंगल व्हिलाज, ट्री हाऊसेस वगैरे असतात. सो मध्ये एकाची अशीच रिक्वायरमेंट होती, एक कपल होतं, त्यांना असं एकदमच ऑफ बीट ठिकाणी राहायचं होतं. सो बालीमध्ये आपण त्यांना एका ठिकाणी एक असं रिसॉर्टमध्ये त्यांना आपण मुक्काम दिला होता 2 दिवसाचा, जिथं ॲक्च्युली रोड पण नव्हता. त्या रिसॉर्टमध्ये त्यांना रिसेप्शनपासून त्यांचं जे व्हिला होता, ट्री हाऊस होतं, तिथं जाण्यासाठी त्यांना केबल कारने जावं लागत होतं. एक छोटीशी केबल कार होती, त्यातून ते लोक तिकडे गेले. कम्प्लीट एकदम प्रायव्हेट व्हिला होता तो. त्यानंतर एक पूल व्हिला त्यांना आपण दिला होता, एकदम क्लिफ साईड एका डोंगरावर, समोर कम्प्लीट सी व्ह्यू होता. सो असे पण प्रायव्हेट स्टेज ज्यांना पाहिजे असतात लक्झरीवाले, ते पण आपण त्यांना देतो. सो ॲज पर रिक्वायरमेंट तुम्हाला काय पाहिजे आहे ते कम्प्लीट आपण त्याचा अभ्यास करून त्या हिशोबाने त्यांच्या बजेटमध्ये, तर ऑब्व्हियसली ज्या काही गोष्टी असतील ज्याला जे बजेट लागेल ते आम्ही त्यांना सांगतो की एवढा खर्च लागू शकतो.
पण बऱ्याचदा असं होतं की लोकांना असं वाटतं की मला असं राहायचं, पण याला खूप जास्त खर्च येत असेल असं, पण तेवढा पण येत नाही. म्हणजे लोकांचं इमॅजिनेशन वेगळं असतं की त्यांना अरे बाबा एवढा लाखात खर्च येणार, तेवढा येत नाही ऍक्च्युली. त्याच्यापेक्षा बऱ्याच कमी खर्चामध्ये पण त्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात, किंवा त्याला अल्टरनेटिव्ह काय देता येतील त्याच्यासाठी पण आमच्याकडे ऑप्शन्स असतात की तुम्ही ठीक आहे हे तुम्हाला करायचं आहे, पण मे बी हे तुमचं मे बी थोडं आउट ऑफ बजेट जात आहे, तर तुम्ही हे ट्राय करू शकता. ऑलमोस्ट एक्सपिरियन्स सिमिलर आहे, पण तुमच्या बजेटमध्ये गोष्टी येऊन जात आहेत. सो असं पण आम्ही त्यांना सजेस्ट करतो. तुम्ही मगाशी क्रूज बद्दल सांगितलं की क्रूज वरती पण डेस्टिनेशन इव्हेंट्स वगैरे करू शकतो. तुम्हाला ते क्रूज कुठल्या कुठल्या डेस्टिनेशनचे आहेत आणि अजून काय काय त्याच्यावरती फॅसिलिटी आपल्याला मिळू शकते? ओके, क्रूज ट्रॅव्हल हे सध्या जरा ट्रेंडिंग आहे भारतामध्ये. तुम्ही ऐकलं असेल कोडेलिया क्रूज. सो ते एक लक्झरी क्रूज आहे, क्रूज लाईन आहे. भारताबाहेर बऱ्याच आहेत, म्हणजे काही आता सिंगापूर, मलेशिया, बाली, इवन न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, युरोपियन क्रुजेस हे खूप फेमस आहेत. सो क्रूजमध्ये एक कसं असतं की ज्यांना नॉर्मल ट्रॅव्हल नसेल करायचं, म्हणजे डेली चेक इन चेकआउट, आता एखादी मोठी टूर असेल, लेट्स से युरोप टूर आहे, सो त्यांना मे बी 10-12 दिवसामध्ये ॲटलिस्ट 7-8 वेळा हॉटेल चेंज करावं लागतं. रोज चेक इन चेकआउट करा, फिरत बसा रोड ट्रॅव्हल, ट्रॅफिकमध्ये मे बी थोडंसं अडका. सो हे असं प्रीमियममध्ये मग क्रुजेस अवेलेबल आहेत. त्या क्रूजला तुम्ही एकदा चेक इन केलं की कम्प्लीट जेवढ्या दिवसाची तुमची क्रूज आहे, 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवसाचे पण क्रूज आहेत, त्या क्रूजला तुम्हाला जी रूम ॲलोकेट केली आहे त्या रूममध्येच तुम्ही राहणार आणि ती क्रूज संपूर्ण युरोपमध्ये फिरणार. त्याचे जे काही रूट आहे, जे साईट सीइंग आहे, तुम्ही फक्त क्रूजमधून खाली तुम्हाला उतरवणार पोर्टवर आणि तुम्ही त्या सिटीची एक छोटीशी टूर घेणार. इव्हिनिंगला परत यू विल गेट बॅक टू युअर क्रूज इन युअर रूम. सो तुम्हाला चेक इन चेकआउट करायचं, रोज बॅगा भरा, दुसरीकडे जा, रोड ट्रॅव्हल करा, ट्रॅफिकमध्ये अडका, ह्या काही गोष्टी नाही. सो आजकाल प्रीमियम बरेचसे क्लायंट्स क्रूज बुकिंग्स पण करतात, क्रूजवर इव्हेंट्स पण करतात. छोटे मोठे इव्हेंट्स, जे बर्थडे इव्हेंट्स आपण म्हणू शकतो, किंवा इव्हन बॅचलर्स पार्टी वगैरे आहेत. सो या पण गोष्टी आपण क्रूजवर अरेंज करून देऊ शकतो. भारतामध्ये सुद्धा मुंबई, कोचीन, गोवा, इव्हन लक्षद्वीप, अंदमान, तिकडे पण आपले काही क्रूज रूट्स आहेत. आणि भारतामध्ये जसं मी बोललो, इव्हन दुबईला सुद्धा क्रूज हॉलिडेज आहेत, युरोपमध्ये आहेत भरपूर. सो या सगळ्या ठिकाणी आपण क्रूजला एक क्रूजचा वेगळा एक्सपिरियन्स म्हणजे, आणि क्रूजवर तुम्हाला असं वाटणार पण नाही, जर तुम्हाला मी सूट किंवा रूम्स वगैरे बघितले, तुम्हाला असं वाटणार की अरे हे क्रूजमध्ये आहे. एका प्रॉपर लक्झरी 4-5 स्टार हॉटेल्समध्ये जशा रूम्स असतात, ज्या फॅसिलिटीज असतात, त्याच्यापेक्षा जास्त फॅसिलिटीज तुम्हाला क्रूजमध्ये मिळणार. तिथे सगळे इव्हेंट्स पण तुम्ही करू शकता, तिथे थिएटर्स असतात, भरपूर रेस्टॉरंट्स असतात, जे पाहिजे ते तुम्हाला तिथं मिळणार. पॅन्डेमिक नंतर जी काही एक स्ट्रॉंग अशी एक वेव आली की त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम झाले, तर त्याच्यामध्ये तुमची ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये तर खूपच प्रॉब्लेम झाले. सो मग त्याच्यामध्ये प्लॅनेट इन हॉलिडेज कसं स्ट्रॉंग आणि स्टेबल राहिलं? हां, सो कोविड-19 पॅन्डेमिक हा नक्कीच एक सेटबॅक होता ट्रॅव्हल इंडस्ट्रीसाठी. पण त्याच्यानंतर 2022च्या नंतर जो एक बाउन्स बॅक आला, त्याला बऱ्याचशा जणांनी रिव्हेंज ट्रॅव्हल म्हणून पण एक नाव दिलं, की तो खूपच चांगला होता. म्हणजे आधी ज्या स्पीडनी ट्रॅव्हल इंडस्ट्री ग्रोथ करत होती त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनी नंतर ग्रोथ झाली या गेल्या 2-3 वर्षामध्ये. म्हणजे असे बरेचसे लोक जे कधी जास्त त्यांनी ट्रॅव्हल केलं नाही, एक आपण जे थोडंसं देवदर्शन म्हणतो टाईपचं, किंवा जे ठराविक ठिकाणं असतात जवळपासचे, ते सोडून ते कधी दुसरीकडे गेलेच नव्हते. सो असे पण बरेचसे क्लायंट्स आता रेग्युलरली फिरायला लागले. म्हणजे माझ्या ओळखीत पण काही जण आहेत, आणि तशा न्यूजमध्ये पण खूप आलं होतं की लोकांनी काय केलं, खूप सेव्हिंग्स केल्या, खूप हे केलं ते केलं, आणि पॅन्डेमिकमध्ये अचानक बरेचसे बॅड न्यूज आल्या, खूप लोकांच्या डेथ्स झाल्या. सो वर्षभर त्यांनी जे कष्ट केले, त्याचं जे त्यांनी सेव्हिंग केलं होतं, त्याचं त्यांना काहीच उपभोग घेता नाही आला. सो ते सगळं सेव्हिंग तर गेलंच, प्लस लाईफही गेली. सो एक असं समजलं पॅन्डेमिकमध्ये की तसं आपल्या जीवनाचं काही सांगू शकत नाही आपण. सो लिव्ह द करंट मुमेंट. सध्या तुम्ही जे जगताय तेच खरं लाईफ आहे, नंतरचं आपल्याला माहीत नसतं. सो ते रिव्हेंज ट्रॅव्हल जे आहे की बरेचसे जे प्रोफेशनल्स आहेत, किंवा जे इव्हन जॉब करणारे लोक जे आहेत, ते आता रेग्युलरली वर्षातून 1 किंवा 2 त्यांच्या ट्रिप्स चालू झाल्या. माझ्याकडे असे बरेचसे क्लायंट्स आहेत, उदाहरण आहेत, जे आधी कधीही कुठं गेले नव्हते, पण गेल्या 2-3 वर्षात ते डेली म्हणजे इयरली त्यांची एक डोमेस्टिक आणि एक इंटरनॅशनल ट्रिप आता फिक्स असते.
सो ते फिरायला लागलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये पण बरेचसे चेंजेस झाले. जसे आधी खूप ग्रुप्स लोक फिरायचे, ग्रुप टूर आधी जास्त चालायचं, पण आता ते कस्टमाइज टेलरमेडकडे आले की एक फॅमिली किंवा 2 फॅमिलीज 3 फॅमिलीज मिळून एक छोटे छोटे ग्रुप्समध्ये लोक फिरतात. आणि त्यांना जसं पाहिजे तसं की धावपळ नको आहे. म्हणजे अशी टूर नको आहे की तुम्ही त्या टूरला गेले आणि ती टूर झाली की तुम्हाला सुट्टी घ्यावी लागते आरामासाठी. म्हणजे अशा काही टूर्स असतात की सकाळी 8ला जे बाहेर पडणार, सकाळी 7ला वेकअप कॉल, 8ला नाश्त्याला बाहेर, की रात्री डायरेक्ट 10 वाजताच परत रूमवर. दिवसभर फिरतातच आहेत आणि फक्त फोटो स्टॉप, इथं हे बघा, तिथं ते बघा, तिथं ते बघा. 10-12 दिवस कंटिन्यूस टूर चालू. आणि ती टूर जेव्हा संपून ते लोक परत येतात तेव्हा त्यांना 2 दिवस सुट्टी गेलं ते आरामासाठी. इतकं त्यांचं एक्झर्शन होतं. आणि त्यांना जर विचारलं, फॉर एक्झाम्पल आता युरोप टूर्स वगैरे कशा असतात, किंवा सिंगापूर, मलेशिया, थायलंड हे एक सर्किट आहे, अशा बरेचसे असतात. त्यांना जर विचारलं की तुम्ही काय काय बघितलं टूर्समध्ये, तर त्यांना सांगता पण येणार नाही कुठले कुठले स्पॉट्स बघितले. सो एका 15 दिवसाच्या युरोप टूरमध्ये 10 देश कव्हर करणार, 9 देश कव्हर करणार. त्याला तसं काही, म्हणजे माझं मत असं आहे की तुम्ही ठीक आहे, तुम्ही 15 दिवस सुट्टीवर जाताय तर तुम्ही 9 देश बघायची गरज नाही. तुम्ही 2च देश किंवा 3च देश सिलेक्ट करा, तेच व्यवस्थित बघून घ्या. फोटो स्टॉप घेण्यापेक्षा तुम्ही तिथं जा, आम्ही त्यांना गाईड्स देतो. तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला कुठले पॉईंट्स बघितले पाहिजेत ते पण आम्ही त्यांना सजेस्ट करतो. ग्रुप्समध्ये कसं होतं, प्लॅन फिक्स असतो. आता फॉर एक्झाम्पल एक मोठा ग्रुप आहे 30-40 लोकांचा, जे ग्रुप टूर्स घेऊन जातात युजली. सो त्यांच्या प्लॅनमध्ये जर एका दिवसामध्ये एक गार्डन असेल आणि एक म्युझियम असेल फॉर एक्झाम्पल, सो ज्यांना ते म्युझियममध्ये काही इंटरेस्ट नाहीये त्यांना सुद्धा ते म्युझियम बघावंच लागतं. आणि ते प्लॅनमध्ये आहे, ते असं नाही म्हणत की म्युझियम नाही बघायचं. आणि ज्यांना ते म्युझियम बघायचं असतं आणि त्यांना जर तिथं 2च तास दिले असतील आणि त्यांना जर असं त्यांचं म्हणणं असं की आम्हाला इथं 4 तास थांबायचंय, तर ते पण शक्य नसतं. सो जो प्लॅन फिक्स आहे त्याच्यानुसारच तुम्हाला चालावं लागतं. पण आपल्याकडे जे आपण टेलरमेड कस्टमाइज टूर्स करतो त्याच्यामध्ये आपण त्यांच्या इंटरेस्टनुसार त्या जागांना किती वेळ द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे ते पण आपण त्यांना गाईड करतो. सो ह्या पण सगळ्या गोष्टी मोस्टली पोस्ट कोविड पॅन्डेमिक नंतरच जास्त डेव्हलप झाल्या आहेत. तर प्लॅनेट इन हॉलिडेजचे फ्युचर प्लॅन काय आहेत? फ्युचर प्लॅन, सो फ्युचर प्लॅन तेच आहेत की अजून जास्त डेस्टिनेशन्स कव्हर करायचे. सध्या आम्ही संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर मोस्टली एशियन कंट्रीज, काही ईस्टर्न युरोप कंट्रीज आणि काही ओशिनियामधल्या कंट्रीज त्या कव्हर करतो. पण आता आपल्याला नॉर्मली जो मेन अमेरिका आहे आणि सेंट्रल युरोप जे आहे ते पण एक्सप्लोर करायचं आहे. आणि ऑफबीट प्लेसेस पण बघायचे आहेत जिथे नॉर्मली कोणी लोक जात नाहीत. सो तिथे त्या डेस्टिनेशन्स एक्सप्लोर करून तिथं लोकांना अजून काय चांगले एक्सपिरियन्स देता येतील लाईफ टाईमसाठी, कुठल्या त्यांना चांगल्या मेमरीज क्रिएट करता येतील, त्याच्यावरती पण अभ्यास चालू आहे. सो त्यानुसार आम्ही टूर्स डिझाईन करून मग ते प्रमोट करणार आहे. सो ज्यांना इंटरेस्ट असेल, ज्यांचे मे बी बाकीचे जे स्टँडर्ड डेस्टिनेशन आहेत ते एक्सप्लोर करून झाले असतील, सो त्यांना अजून काहीतरी वेगळं काय द्यायचं, सो त्याच्यावर काम चालू आहे. सो फायनली आमच्या लिसनर्ससाठी तुम्ही काय सजेस्ट करा की आणि तुमच्याकडनं काय पॅकेजेस त्यांना तुम्ही ऑफर करू शकता? पॅकेजेस तर आम्ही सगळे ऑफर करू शकतो. सो तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स माझे दिसतीलच. तुम्ही नक्कीच ज्यांना पण ट्रॅव्हल करायचं आहे, ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणाला ट्रॅव्हल करायचं आहे, कुठलीही टूर असू द्या, भारताबाहेर, सो तुमच्या रिक्वायरमेंट काय आहेत त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला टूर प्लॅन करून देऊ शकतो. तुमच्या बजेटमध्ये आम्ही सांगू की या बजेटमध्ये काय काय तुम्ही एक्सप्लोर करू शकता, किती दिवस तुम्ही जाऊ शकता बाहेर, हे पण आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. सो कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बेस्ट पॅकेज विथ बेस्ट सर्व्हिसेस, म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी हे तुम्हाला नक्कीच मिळेल याची मी गॅरंटी देतो. तो धन्यवाद सर आमच्या शोमध्ये आल्याबद्दल. आणि एका जागेवर बसून बरंचसं तुम्ही हिंडवून आणलं ना, मला बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या त्याही कळाल्यात. म्हणजे लाईक ट्रॅव्हल इन्शुरन्स बद्दल लोकांना अजून जास्ती माहिती नाहीये, खूप कमी लोकांना माहिती आहे की जे करतात, पण त्याची आत्ताची ती खरं गरज आहे बघायला गेलं तर. तो या अशा बऱ्याचशा गोष्टी या शोच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना कळल्या, त्याच्याबद्दल मला खूप धन्यवाद. थँक्यू. काय इन्स्पायरिंग जर्नी आहे श्रेयस. बिंग अ पॅशनेट ट्रॅव्हलर टू बिल्डिंग अ प्लॅनेट इन हॉलिडेज इन टू वन स्टॉप ट्रॅव्हल सोल्युशन. तुमचं डेडिकेशन आणि कस्टमर फर्स्ट अप्रोच खरंच प्रेरणादायी आहे. आपला पुढचा एपिसोड घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत कीप ड्रीमिंग, कीप ट्रॅव्हलिंग आणि नेहमी आठवण ठेवा, वर्क फिल्स युअर पॉकेट बट ट्रॅव्हल फिल्स युअर सोल. दिस इज अ बिट डिफरंट पॉडकास्ट. स्टे इन्स्पायर्ड,
स्टे क्युरियस.